हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी चिकन बिर्याणी बनवते आणि तीही दम बिर्याणी. तर बऱ्याचदा बिर्याणी बनवण्याचा योग आला पण रेसिपी काही डिटेल अशी झालीच नव्हती, म्हणून आज मी त्याची पूर्ण रेसिपी बनवते. तर रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर तेल गरम केले, त्यामध्ये आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे आणि मी अर्धा किलो प्रमाणात बिर्याणी बनवते, जी की 4 लोकांना अगदी पोट भरून होते. तर आपण पहिल्यांदा तर कांदा तळून घेऊयात. तर आता कांदा तळून मी काढून घेले एका साईडला. तर बिर्याणीसोबत थोडासा रस्सा बनवणार आहोत, तर त्यासाठीच हे वाटण बनवायचे. तर थोडंसं खोबरं, एक टोमॅटो, एक कांदा आणि कोथिंबीर. तर खोबरं फक्त भाजून घेतले, बाकी सगळं कच्चंच आहे, त्याचं वाटण करून घेतलं आहे, ते साईडला ठेवलं. त्यानंतर आपण आता हे चिकन मॅरिनेट करूयात, जे की बिर्याणीसाठी. तर अर्धा किलो चिकन, काही खडे मसाले घेतलेले आहेत, जे की तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी आणि जावेत्री, एक स्टार फूल, काळी वेलची आणि हिरवी वेलची, असे सगळे मसाले घेतलेत. त्यानंतर 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतली, 2 चमचे धना जिरा पावडर, 2 चमचे मिरची पावडर घेतले. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण एका लिंबाचा रस घालणार आहोत. तर पूर्ण एका लिंबाचा रस घातलेला आहे आणि त्यानंतर घालूयात तेल. तर तेल आपण 3 चमचे घालणार आहोत, कारण आपण फोडणीमध्ये तेलाचा वापर आपण कमी करणार आहोत, पण मॅरिनेट करत असताना तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. आणि आता 3 चमचे तेल घालून झाल्यानंतर आपण ते चांगल्या प्रकारे अगदी मिक्स करून घेणार आहोत. तर अगदी मिनिटभर मी ते मिक्स करून घेतलं आहे, की चिकनला चांगला मसाला सगळा लागला जाईल असं. आणि त्यानंतर आपण ते साईडला ठेवणार आहोत. तर आपल्याकडे जर वेळ असेल तर 1-2 तास जरी मॅरिनेट करून आधी ठेवलं ना, तरी त्याला टेस्ट छान येते. त्यानंतर आता आपण राईस शिजवून घेणार आहोत. तर पाणी उकळत ठेवलं आहे, त्यामध्ये खडे मसाले घातलेत, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि जे लिंबू आपण म्हणजे चिकनला पिळलं होतं, तर ते लिंबाच्या फोडी आणि अर्ध्या लिंबाचा रस असं घातलेला आहे. त्यानंतर थोडंसं दही घातलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. तर दही अवश्य घालायचं आपण राईस शिजवताना, त्यानं आपल्या तांदळाला एक चमक येते आणि अगदी व्हाईट असे आपले तांदूळ दिसतात. म्हणजे शिजल्यानंतर जो भात आहे तो अगदी पांढरा शुभ्र दिसतो. तर आता मी चांगली उकळी आल्यानंतरच त्यामध्ये तांदूळ घातले, त्यामुळे आपला जो राईस आहे तो लगेच शिजला जातो. तर आता तिकडे राईस शिजतोय तोपर्यंत आपण रश्श्याला फोडणी देऊयात. वाटण तर आपण करून घेतलं होतं. तर तेल गरम केले, तेलामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट आणि वाटलेलं वाटण, कांदा, खोबरं, टोमॅटो जे वाटलं होतं आपण, ते वाटण घालणार आहोत. आणि आता आलं लसूण आणि हे वाटण सगळं आपण छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत. ते परतवून झाल्यानंतर घालणार आहोत दही. तर छोटी अर्धी वाटी म्हणजे 2 चमचे दही घातलेलं आहे, कारण अगदी थोडासा रस्सा बनवणार आहे, त्यामुळे काय मी फार दही नाही वापरलेलं. दही परतून झालं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे. त्यानंतर घालूयात अगदी अर्धा चमचा म्हणजे कलरसाठी मिरची पावडर घातलेली आहे आणि आपण घालणार आहोत 1.5 चमचा काळा मसाला. तर काळ्या मसाल्यातलं बनवणार आहोत हे चिकन आपण रस्सा. तर त्यामुळे मी काळा मसाला घातलेला आहे आणि हे सगळं परतवून झालं की त्यामध्ये घालायचं आहे हे चिकन. तर पाव किलो चिकन आहे, हे बिर्याणी आपण अर्धा किलोची बनवणार आहोत आणि हे पाव किलो चिकन आहे, तर त्याचा आपण रस्सा बनवणार आहोत. तर आता चिकनही त्यामध्ये छान परतवून झाले, त्यामध्ये घालूयात मीठ आणि असंच बारीक गॅसवर आपल्याला 1-2 ते 3 मिनटं असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत इकडे आपला बिर्याणीचा राईसही शिजून म्हणजे आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही आहे, 70 ते 80% आपला हा तांदूळ शिजला पाहिजे इतपत शिजवला आहे. आणि आता तो आपण गाळून घेणार आहोत, त्यातलं पाणी एक्स्ट्राचं काढायचं आहे आणि एका चाळणीवर नितळत हा शिजलेला भात आपण ठेवणार आहोत. तर बघू शकता त्याचं साईडला पाणी निघालं आहे, तर ते साईडला काढूयात आणि असंच नितळत बाजूला ठेवूयात. तर आता इकडं चिकनचं चांगलं असं आपलं परतवून झालेलं आहे. तर बघू शकता त्याला कलरही छान आला आहे. आणि आता त्यानंतर आपण घालूयात पाणी. तर हे मी गरम करून घेतलं आहे पाणी आणि ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. सगळं छान मिक्स करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण लावून याच्या आपल्याला फक्त 2 शिट्ट्या करायच्या. चिकन काही शिजायला वेळ लागत नाही जास्त, त्यामुळं त्याला आता झाकण लावून आपण फक्त त्याच्या 2 शिट्ट्या करू म्हणजे आपला रस्सा रेडी आहे. तर आता इकडं आपण बिर्याणीची पुढची प्रोसेस करूयात. तर आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर आता ज्या पातेल्यात मी भात शिजवला होता, तर त्याच पातेल्यात मी आता चिकनची ग्रेव्ही करून घेते आणि ह्यातच आपल्याला म्हणजे
बिर्याणी दमला लावायची. तर ज्या भांड्यात बिर्याणी दमला लावायची त्यामध्येच आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे. तर तेल गरम केलं, तेलामध्ये टोमॅटोची पेस्ट, तर 2 मोठ्या टोमॅटोची पेस्ट, त्यानंतर 1 वाटी दही घातलेलं आहे आणि दह्यातलं आणि टोमॅटोतलं पूर्ण पाणी आटून जाईपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे, तेल साईडला सुटेल इथपर्यंत. त्यानंतर अर्धी गड्डी पुदिना आणि अर्धी गड्डी कोथिंबीर घेतलेली आहे. तर ते बारीक चिरून घेतलेलं आहे दोन्ही, तर ते घालायचे. तेही आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. असं आपण तेलामध्ये पुदिना आणि कोथिंबीर परतलं ना की त्याचा स्मेल जो आहे ना तो बिर्याणीला खूप छान लागतो. आणि आता ते परतवून झाल्यानंतर आपण घालूयात मॅरिनेट केलेलं चिकन. तर आता ते परतवून घेऊयात. गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करायची आहे आपल्याला आणि आता हे परतवून घ्यायचे. तर आता त्यात आपण जे मॅरिनेट करताना तेल घातलं होतं, बघू शकता ते साईडला तेल सुटायला लागलेलं आहे. त्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला काही जास्त पाणी घालायचं नाही आहे. तर हे जे बाउलला थोडासा मसाला लागलेला होता ते आणि टोमॅटोची जे प्युरे एका भांड्यात होती ते दोन्ही भांडे धुवून पाणी आपण घालणार आहोत. तर अगदी अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि त्यावर ठेवायचं आहे झाकण. आणि झाकण ठेवून आपल्याला हे एक 5 ते 7 मिनटं बारीक गॅसवर आपल्याला शिजवायचं, म्हणजे चिकनही अर्धवट शिजलं गेलं पाहिजे असं आपल्याला शिजवायचं. तर मी आता एक 5 ते 7 मिनटं त्याचं झाकण काढणारच नाही आहे आणि नंतर डायरेक्ट काढल्यानंतर तुम्हाला दाखवते. त्यात पाणी तर आहे शिल्लक, कारण चिकनला परतही वाफेचं पाणी सुटत राहतं. त्यामुळं जे आपण घातलेलं होतं पाणी तर ते असं. आणि आपल्याला ना दमला बिर्याणी लावायची तेव्हा इतपत पातळ हे चिकन राहिलंच पाहिजे, म्हणजे भाताला दम छान लागतो आणि हे पण म्हणजे करपतही नाही खाली. आणि राहिलेलं जे चिकन थोडंसं कच्चं असतं तेही शिजलं जातं. तर आता शेवटी घातला आहे बरिस्ता, जो की तळलेला कांदा, आणि ते मिक्स करून आपण वरून घालणार आहोत हा शिजवलेला भात. तर आता खाली सगळं चिकनची ग्रेव्ही राहिलेली आहे आणि वरून पूर्ण भात मी त्यावर पसरवून एकच लेअर देणार आहे. आपल्याला काही जास्त नाही लेअर करायचे. आणि आता आपल्याला डायरेक्ट गॅसवर न दम लावता आपण एक तवा ठेवणार आहोत आणि तव्यामध्ये पातेलं ठेवायचं आहे आणि मग त्याला वरून झाकण लावायचं, म्हणजे कसं खालून करपत नाही आणि छान स्टीम पण बसते त्याला. तर दमला लावत असताना बिर्याणीनं आपण जो तांदूळ शिजवताना जे पाणी निघालं होतं ना, तर ते अर्धी वाटी पाणी नेहमी घालायचं. त्यानं आपल्या राईस शिजलाही जातो आणि टेस्टही छान लागते. तर त्यानंतर घातलं आहे मी 2 चमचे अगदी भरपूर दही आणि त्यानंतर मी एक कोळसा गरम करत ठेवला होता. तर तो कोळसा वाटीमध्ये घालून त्यावर तूप घालून आपल्याला त्याचा दम लावायचा आहे. तर आता त्यावर झाकण पूर्णपणे पॅक लावायचं की वाफ बाहेर नाही गेली पाहिजे. आणि अगदी बारीक गॅस करून हे मी 25 मिनटासाठी स्टीमला ठेवला होता राईस. अजिबात त्याचं झाकणच खोलायचं नाही, ते काय करपत नाही किंवा काही नाही. तर 25 मिनटासाठी अगदी बारीक गॅसवर मी बिर्याणी ठेवलेली होती. आणि फायनली आता आपली ही दम बिर्याणी रेडी झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता काढून. तर अगदी सुटसुटीत एकदम मोकळा असा आणि पूर्णपणे आपला राईस हा शिजला गेला आहे आणि लांब सडक असा मस्त दिसतोय. आणि न कोणता मी त्यावर कलर वगैरे काही एक टाकलेला नाही आहे, पण तरीही आपल्या या बिर्याणीला कलर तुम्ही बघू शकता खूप छान दिसतोय. वरून कोणतंही काही एक कलरचं पाणी वगैरे घातलेलं नाही आहे. आणि अशीच आपली ही दम बिर्याणी रेडी झालेली आहे. वरून थोडासा तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालून बिर्याणी सर्व केलेली आहे. त्यानंतर हा अगदी झणझणीत काळ्या मसाल्यातला चिकनचा रस्सा. तर बिर्याणीसोबत हा रस्सा मी सर्व केलेला आहे. तर तुम्ही रायत्यासोबतही खाऊ शकता, कारण बिर्याणीला काही तसंही रश्श्याची गरज नसते, पण कोणाला भाकरी वगैरे लागते तर त्यासाठी म्हणून मी रस्सा बनवलेला होता. त्यानंतर हे लच्छावाला कांदा बनवलेला आहे मी तोंडी लावण्यासाठी म्हणून. आणि त्यानंतर थोडंसं एक लिंबाची फोड. तर अशा प्रकारे आपली ही दम बिर्याणी रेडी झालेली आहे. तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं दम बिर्याणी तुम्हीही ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आणि आज मी बनवलेली ही चिकन दम बिर्याणी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.